श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची 832वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। सालाबादाप्रमाणे याही वर्षी कोपरगाव शहरामध्ये सकल सुवर्णकार समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती श्री संत नरहरी महाराज विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सदर जयंतीनिमित्त श्री संत नरहरी महाराज विठ्ठल मंदिरात नरहरी महाराजांच्या मूर्तीची विधिवत महाअभिषेक पूजा करण्यात येऊन महाआरती संपन्न झाली आहे। सदर जयंतीनिमित्त सकल सुवर्णकार समाज कोपरगाव व समाजातील पोट जातीतील सर्व समाज बांधव महिलांनी एकत्रित येत बैठक घेत रोटी प्रथेप्रमाणे बेटी प्रथेस व्यवहारास मान्यता देत ऐतिहासिक असा निर्णय घेतला आहे। यापूर्वी कोपरगाव येथील सुवर्णकार समाजातील पोट जातीतील फक्त रोटीचा व्यवहार प्रथेचे पालन केले जात होते, मात्र यापुढे रोटी बरोबर बेटी प्रथेचा अवलंब करण्याचा एकमुखी निर्णय सकल सुवर्णकार समाजातील पोट जातीतील नागरिकांनी घेत एक आदर्श निर्माण केला आहे। सदर निर्णयाचे सकल सुवर्णकार समाजासह सर्व समाजाच्या वतीने स्वागत केले आहे। सदर निर्णयामुळे सकल सुवर्णकार समाजात एकता समता वाढून समाजाच्या सामाजिक विकासाबरोबर समाजातील मुला मुलींच्या लग्नाचा प्रश्न मिटून आर्थिक प्रगती होण्यास मदत होणार आहे। दरम्यान सदर बैठकीनंतर श्री संत नरहरी महाराज विठ्ठल मंदिरापासून सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेची शहरातून वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती। सदर मिरवणुकीनंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले असून हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे। यावेळी सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष योगेश बागुल, लाड सुवर्णकार मित्रमंडळ अध्यक्ष संतोष देवळालीकर व आहेर सुवर्णकार मित्रमंडळ अध्यक्ष अविनाश वाघ व समस्त सुवर्णकार समाज पुरुष महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव।
आज या ठिकाणी आमच्या सुवर्णकार समाजाचं आराध्य दैवत राष्ट्रसंत नरहरी महाराज यांचे 838वी जयंती। आज या जयंतीचं एक विशेष असं महत्व आहे। त्याचं कारण आतापर्यंत आमच्या या कोपरगाव शहरामध्ये आयर सुवर्णकार समाज असेल, लाड सुवर्णकार समाज असेल किंवा इतर सुवर्णकार समाज असेल, यांचा आतापर्यंत फक्त रोटी व्यवहार होता। परंतु या आजच्या ऐतिहासिक दिनानिमित्त आमच्या सकल सुवर्णकार समाजाच्या वतीनं आणि या नवीन जी आमची आघाडी निर्माण झालेली आहे ते युवा नेते संतोषजी देवळालीकर, त्याचप्रमाणे अविनाशजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त सुवर्णकार समाजाचे आमचे सर्व ज्येष्ठ जे आशीर्वाद रूपी आम्हाला कायम सहकार्य करणारे आदरणीय व्यक्ती यांच्या साक्षीने आम्ही आज या पावन मुहूर्तावर रोटी आणि बेटी व्यवहार असे सुरुवात करणार आहोत आणि आम्हाला आनंद वाटेल आणि अभिमान वाटेल असं कार्य या येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहे। कारण या अगोदर सुवर्णकार समाजामध्ये हे असे काही प्रकरण झालेले आहेत, परंतु त्या गोष्टीला समाज मान्यता मिळावी त्याच्यासाठी आज आमची या नरहरी महाराजांच्या मंदिरामध्ये आम्ही मीटिंग घेतली। त्या मीटिंग मध्ये संपूर्ण सुवर्णकार समाजातील पुरुषच नव्हे तर महिला भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणात होत्या आणि याच्यानंतर आमची मोठ्या प्रमाणात मिरवणूक आणि आमच्या आजच्या या भंडाऱ्याचे मार्गकरी आमच्या सुवर्ण असोसिएशनचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष आदरणीय अरुण काका उदावंत आणि त्यांचा संपूर्ण परिवार यांच्या वतीने भंडारा आहे। आज खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद होतोय आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही या जो रोटी आणि बेटी व्यवहार होणार आहे त्या समाजाची जो निर्णय झालेला आहे त्या समाजाची सुरुवात आणि त्या निर्णयाची सुरुवात कोपरगाव मधून पुन्हा एकदा नव्या जोमाना होईल यामध्ये कुठली शंका नाही। आजच्या या पवित्र आणि पावन दिवसानिमित्त मी सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि आज जो मीटिंग घेऊन जो मोठा निर्णय झालेला आहे, जो जुना म्हण असायची की रोटी व्यवहार होईल पण बेटी व्यवहार होणार नाही, या जुन्या विचारांना फाटा देऊन आज इथे नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यांचं समाजाचं नाव टिकून राहावं याच्यासाठी त्यांनी दोन्ही समाजाचे मुलं मुली एकत्र येऊन लग्नाचा विचार करावा अशी त्यांचे निर्णय झालेला आहे। त्याच्यामुळे आज खूप मोठा निर्णय झालेला आहे, याच्यात खूप बदल झालेला आहे। त्याच्यामुळे आम्ही स्वागत करतोय या निर्णयाचा। नरहरी महाराजांच्या 434वी जयंती निमित्त आज संपूर्ण सुवर्णकार समाज एकत्र रूपात साजरी करत आहे। त्यासाठी विशेषतः आम्हाला ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आहे, त्यांनी समाजत्वाविषयी खूप मार्गदर्शन केले, त्यासाठी त्यांचे मनसे आभार मानतो। यापुढे वेगवेगळे कार्यक्रम आयोजन करून जास्तीत जास्त समाज बांधवांना एकत्र कसे आणता येईल यावर सगळ्या युवा पिढीने एकत्र यावे असं सगळ्यांना सगळ्यांना सांगतो। सर्व महिला भगिनींचं मी स्वागत करते। आज जो आपल्या समाजाने हा उपक्रम राबवला आहे त्यांचा आज आम्ही सगळ्या महिलांनी त्याचा आदरपूर्वक विचार आणि आम्हाला तो पटला पण आहे, आम्ही त्याला सहमत आहोत आणि याच्यातनं आपल्या मुला मुलींचं तर कल्याण होणारच आहे। शिवाय आपली एक कर्तव्याची जी भूमिका आहे ती योग्य रीती पार पाडण्यात आपल्याला एक चांगलं सगळ्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे। हेच यात आज एकत्र येऊन खूपच छान उपक्रम आपल्या समाजाने राबवला आहे। जसं रोटी व्यवहार होत होता आणि आता बेटी व्यवहार पण व्हावा या गोष्टीला आता सगळ्याच महिलांची पण संमती आहे आणि या गोष्टीचं स्वागतच आहे। आज या ठिकाणी सर्व समाज अखिल सर्व समाज एकत्र आलाय आणि आमच्या समाजाचा असा ठरावही पास झाला की जसा रोटी व्यवहार होतो तसाच बेटी व्यवहार इथून पुढे एकत्र करणार आहे आणि असा ठराव पास झाल्यामुळे समस्त सुवर्णकार समाजात आनंदाचे वातावरण आहे आणि याबद्दल सर्व समाजाच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे। आज जे दोन्ही समाज एकत्र झाल्याबद्दल खूप बरं वाटलं। अशीच एकजूट राहावं
आणि याच्या पुढे पण अशी एक सगळ्यांनी एकमेकांना साथ द्यावं. काही कार्यक्रम असले तर एक सगळ्यांनी एकत्र यावं. संत नरहरी महाराज यांची 832वी जयंतीचा कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो. त्यामध्ये सर्व विचारांनी असं ठरलंय की कुठलाही उपशाखा हा भेद न करता सर्व समाज जर एकत्र आला तर सोनार समाज हा नक्कीच समृद्ध होईल, हा असं सर्वांचं एकमत झालेलं आहे. तर त्या अनुषंगाने आता पुढे वाटचाल होईल असं मला वाटतं. सर्वप्रथम सर्वांना नरहरी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करतो, म्हणजेच नरहरी जयंती आणि नरहरी पुण्यतिथी. तर ह्याचा सर्वप्रथम उद्देश असा आहे की सगळे समाज, आपला समाज एकत्रित यावा. आहेर सोनार, लाड सोनार ह्या सगळ्यांमध्ये बाकीचे समाज म्हणजे आपल्याकडून बाकीचे समाज ही सुधारणा करतील व आपणही करू. मेन उद्देश ह्याच्या मागचं असं आहे की आमच्या पिढीला खूप चांगलं काहीतरी नवीन शिकायला मिळतंय की आपलं समाज कसा आहे त्याच्याबद्दल माहिती जाणून घेते आणि आमच्यातही ह्या सुधारणा होत आहे. आलेले सर्व सुवर्णकार बांधव व बंधू भगिनींनो, यांचं समाजाच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो. तर त्यांनी इथं उपस्थिती प्रार्थनीय आले, धन्यवाद.